दुर्गा, काय हो? अगं हिवाळा आलाय, काय पौष्टिक लाडू केले का नाही? हो केलेत नाही काय हिवाळ्यात स्पेशल पौष्टिक उडीद लाडू केलेत। उडदाच्या डाळीचे लाडू करण्यासाठी 1 किलो उडीद डाळ मिडियम गॅसवर चांगली भाजून घ्यायची। अशा प्रकारे डाळ भाजून झाली की थंड करायची आणि गिर नेऊन रवा दळून आणायची। अर्धा किलो खारीक आणि पाव किलो खोबरं आपल्याला बारीक करून उन्हात वाळून घ्यायचं। नंतर काय करायचं, कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं, उडदाचं पीठ टाकून मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं, म्हणजे टाळूला चिकटणार नाही आणि एका भांड्यात काढून घ्यायचं। त्याच कढईमध्ये तूप गरम करायचं, त्यामध्ये 400 ग्राम डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे। नंतर काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलेलं खारीक खोबरं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं, जास्त पण बारीक करू नका, अशा प्रकारे करून घ्या आणि उडदाच्या पिठावर टाकून द्यायचं। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया टाकून मिक्सरला बारीक असं करून घ्यायचं। अशा प्रकारे बघा, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता। नंतर तुपामध्ये तळलेला डिंक पण आपल्याला मिक्सरला बारीक करायचा। सर्व जिन्नस एकदा काय करायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर यामध्ये टाकायची साखर, तर इथे मी उमरावती साखर वापरलेली आहे, यानं नाही का कप होत नाही। नंतर पाव किलो साजूक तूप आपल्याला फक्त वितळून घ्यायचं, यावर टाकायचं आणि एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत। तर तयार आहेत मंडळी आपले हिवाळ्यात स्पेशल पौष्टिक असे उडदाचे लाडू। कमरेसाठी तर हे लाडू खूप फायद्याचे आहेत, म्हणून या हिवाळ्यामध्ये नक्की करा। आजचे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा।